रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, काल रात्री आम्हाला झोपायलाच 1:45-2 वाजले होते, कारण होम मिनिस्टरचा कार्यक्रम मी पूर्ण बघितला, पूर्ण एन्जॉय केला. मुलांना घरी पाठवून दिलं होतं. त्यानंतर मी यांच्यासोबतच घरी आली होती. हे तर रोजच लेट येत होते नवरात्रीमुळे. मला काल पहिल्यांदा उशीर झाला होता, कारण मला कार्यक्रम बघायचाच होता. म्हणून मी मुलांना तर घरी काढून दिलं होतं आणि त्यानंतर मग झोपायला तर भरपूर लेट झाला होता. त्यामुळे सकाळी उठावंसंच वाटत नव्हतं, पण सण पण होता आणि त्याचसोबत बागाची छाटणी पण आज सुरू होणार होती, तर त्याची पण पूजा होती आणि डांगसंदाण्याला पण जायचं होतं. सत्यनारायणच्या पूजेचं आमंत्रण होतं आणि आम्हाला जोडीने बसायचं होतं पूजेला. तर सकाळी सर्व गोंधळ उडाला. कानाला औषध द्यावे लागतात, त्याला ब्रेकफास्ट. आणि त्रिशाला तर नेणारच नव्हती मी, कारण हे दोघं पोरं ना अजिबात हँडल नाही होत, खूप जास्त त्रास देते त्रिशू. आणि काना आणि त्रिशूचा अजिबात जमत नाही आता, म्हणून सोबत न्यायला ना डायरेक्ट अंगाला काटा येतो. तर मी आता सकाळी उठली, मुलांचं आवरून दिलं, कानाला औषध वगैरे दिले, ब्रेकफास्ट दिला, त्यानंतर स्वतःच आवरलं आणि मम्मींचा चालू होता स्वयंपाक. आधी बागाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर आता आम्ही थोड्या वेळात निघू डांगसंदाण्याला जाण्यासाठी. खरं तर लॉन्सचं काम झालेलं नाही पूर्ण, पण पप्पांना तारीख मिळाली होती साखरपुड्याची. त्यामुळे पप्पांचं म्हणणं होतं छोटा सत्यनारायण पूजा काय ना करून घ्यायची, म्हणजे कसं स्टार्टिंग करू शकतो आपण, नंतर बघू कार्यक्रम वगैरे करू मोठा. तर मग आता छोटाच कार्यक्रम होता, त्यामुळे आम्ही दोघंच चाललो होतो आणि सण पण होता, म्हणून मम्मी पप्पाला नेता नाही आलं. त्यांना न्यायचं होतं खरं तर. द्राक्ष बागेचं आयुष्य सरासरी 18 वर्ष 20 वर्ष असं असतं. तर शुभू 10 वर्षाचे असताना जवळपास पप्पांनी नवा बाग केला होता. तर आता शुभू 30चे आहेत आणि आता ते त्यांच्या आयुष्यातला पहिला नवा बाग बनवत आहेत आणि सर्व त्यांना एकदम धाकधूक लागली की सर्व व्यवस्थित पार पडलं पाहिजे. तर मी त्यांच्या पाठीशी अशी खंबीरपणे राहिल्यावर आमचं सर्व व्यवस्थित पार पडणारच आहे. तर आता आमची अशी पूजा व्यवस्थित पार पडली आहे. सो गाईज, आता आम्ही पोहोचलो आहे डांगसंदाण्याला आणि हा रस्ता आहे आमच्या फाट्याकडे जाणारा. गावाकडून अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मागे पण मी तुम्हाला एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं, 1 तासाच्या अंतरावर असं बोललं गेलं होतं. आणि हे आहे आमचं नवीन लॉन्स. मी एका व्लॉगमध्ये दाखवलं पण होतं तुम्हाला. हा फाटा, ही गाडी आणि आमचा काना झोपून गेला होता गाडीत. पूर्ण प्रवासभर झोपल्यावर आहे, त्याची झोप झाली आहे. त्यामुळे आता काही चिंता नाही मला त्याच्या झोपेची. मम्मी त्याला मस्त जेवण पण घालून दिली. इकडं तर मस्त पावसाचं वातावरण झालंय, ढग आहेत झालेली, पण ऊन आहे पडलेलं. सो ए मेरा माहेर हे आणि माहेर आमचे जावई साहेब, जावई बापू. हे म्हणता प्युअर येडा माल आहे तू. पण आवडती मी त्यांना. आवडते ना? आवडते ना? नाही तिथंच थांबून गेल बर कधी आता. सो हे माझं माहेरचं घर आहे आणि आता आम्ही पोहोचलोय. माझा काना झोपलाय, आता उठवावं लागेल जबरदस्तीने. दे बेटा झोका दे, दे तिला झोका दे. तिथे नको झोप. दीदीला झोका देतो ग माझ्या कान. दे बेटा झोका. तुझी दीदी ती पी दे हळूच पी दे तिला. गो बाय गो, केवढा झुला होतो गो माझा बेटा. हळू 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 काना हळू बेटा. चाल की चाल उठून जाईल, चालते. अरे हळू रे बापा, हळू रे. माऊने पाहिलं का नाही? तूच ब्राह्मण बनला काना आज. आणि माझ्याकडे दे. फरशीवर खूप जास्त धूळ आलेली होती, पण ती धुता येणार नव्हती. पप्पा बोलले की उद्या परवा धुवावंच लागणार आहे. आणि अजून सिमेंटचे गॅप भरायचं काम बाकी, त्यामुळे फक्त झाडून घेतलं होतं आज. आणि असं प्रिपेरेशन चालू होतं पूजेचं. भरपूर वस्तू आणून ठेवलेल्या होत्या आणि तिकडून आणणं म्हणजे खूप जास्त अवघड होत होतं, त्यामुळे पूजेला थोडा उशीरच झाला. खरं तर टाइम 10 दिलेला होता पप्पांनी, पण पूजेला 12 वाजून गेले ते बसण्यासाठी.
चला 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 चल चल थांब ना कानू जायचं बेटा चल. तू आलीच नव्हती का इकडे? हा ना बेटा जायचंय ना. तर गाईस आमच्या पप्पांची प्रबळ इच्छा होती की जावई आणि लेकीच्या हातून सत्यनारायणची पूजा व्हावी. त्यासाठी आम्ही आलो आणि पूजा झाली आता. आणि आता जेवण वगैरे करू कारण जेवणाचा टाइम झाला आहे. आमचा कानाने पूर्ण ड्रेस ओला करून टाकला एकदम ब्राह्मणसारखा चांगला ड्रेस घालून टाकला. काय बेटा हेच काय चाललंय? खरं थांबायचंच नाही का? हो जायचंच आहे आपल्याला जेवण करून. अजून काम पूर्ण झालेलं नाहीये पण मग तारीख आलेली होती कार्यक्रमाची साखरपुड्याची. तर साखरपुड्यासाठी सत्यनारायण करून टाकलाय. केशूचे पप्पा चालले तिकडून. आपण इकडून जाऊया. हे आमचं घर आहे बॅक साईडने आणि हे आहे आमचं डांग संगदाना गाव. तिकडे दिसणार नाही आता. ही माझी आजी. कोण आहे? ब्लॉग आहे ब्लॉग. तू पाहते ना. इकडून आली अक्का तू एवढं उंच? तिकडून सोपं होतं ना? नाही नाही काही नाही सोपंच. फक्त पाय घसरायची भीती वाटते. पूजा झाली घरी आलो जेवण वगैरे सुरू केले. शुभूला खरं तर मांड्यांचा स्वयंपाक आवडत नाही पण दसरा असल्यामुळे पुरणपोळीच होती तर त्यांच्यासाठी थोडा अलग स्वयंपाक केला होता. परत 3-3:30 पर्यंत थांबलो आणि आता आम्ही निघालो वणीला जाण्यासाठी. घरी पोहोचलो. दिनकर भाऊंनी मस्त सर्व गाड्या धुवून ठेवलेल्या त्या. सकाळी जाताना खरं तर आमची पण गाडी धुतलेली होती पण परत येताना सर्व खराब झाली चिखलाची. तर आता ती गाडी पण दिनकर भाऊ परत धुवायला घेतलेली. आणि मस्त त्यानंतर पूजा वगैरे झाली सर्व गाडींची आणि फोटो वगैरे काढले मी. त्यानंतर असं मंदिरात बघितलं तर देवी आईंचा घट वगैरे उठलेला होता. एकदम असं सुनं सुनं वाटत होतं. चला तर मंडळी आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.